Hello students, again we are discussing this session after a long interval. Okay, we finish our 1.5, that is his first flight, right? In last lecture we finished our 1.5, unit 1.5, his first flight. And afterwards you have your unit test, that's where we have taken some 1 week gap, right? And now today, after a 1 week long interval, we are going to continue our session with 1.5, his last flight workshop. 1.5 ची his last flight चं workshop आपण discuss करणार आहोत. Open, and I hope you are ready with your notebook, pen, pencil, textbook, everything. तुमची नोटबुक, टेक्स्टबुक वगैरे सगळं घेऊन तुम्ही रेडी असाल असं मी अपेक्षा करते. अँड इफ यू डोंट हॅव दोज थिंग्स देन पॉज युअर व्हिडिओ. जर नसेल तर तुमचा व्हिडिओ पॉज करा, आधी सगळं घेऊन बसा, आपलं जे आहे ते पेज काढा आणि मग व्हिडिओ परत चालू करा. बिकॉज आय एम नॉट गोइंग टू राईट डाऊन ईच अँड एव्हरीथिंग ऑन बोर्ड. काही आन्सर्स मी तुम्हाला डिक्टेट करणार आहे आणि जेव्हा मी डिक्टेट करेल तेव्हा तुम्ही ते लिहून घ्यायचे आहेत. ओके, सो वी आर गोइंग टू सॉल्व वर्कशॉप ऑफ 1.5 हिज फर्स्ट फ्लाइट, पेज नंबर 34. पेज नंबर 34 वरचा आपण वर्कशॉप सॉल्व करणार आहोत. सी, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. सुरुवातीला हे टेक्स्टबुक मध्ये मार्क करा आणि नंतर तुम्ही नोटबुक मध्ये लिहून काढलं तरी चालणार आहे. ओके, जे जे पॉसिबल आहे ते टेक्स्टबुक मध्ये हे करा आणि नंतर नोटबुक मध्ये व्हॉट एव्हर और हाउ सो एव्हर यू वॉन्ट टू राईट इट डाऊन, बट राईट इट डाऊन. मला लिहिलेलं पाहिजे, आपण डिस्कस करतो आहोत. ट्रू ऑर फॉल्स, इट इज करेक्ट और रॉंग हे तुम्हाला द्यायचंय. The young seagull was not confident about the ability of his wings. Yes, young seagull confident नव्हता त्याच्या विंग्सच्या ॲबिलिटी बद्दल. हो, नव्हताच, म्हणजेच हे स्टेटमेंट ट्रू आहे. सो युअर फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू. The young seagull's parents guided and improved his siblings in the art of flying. Now here siblings means brother or sister. Siblings म्हणजे भाऊ किंवा बहीण, भाऊ बहीण तुम्ही म्हणू शकता. So meaning the young seagull's parents guided and improved. सीगुलच्या पॅरेंट्सने गाईड करून इम्प्रूव्ह केलेलं होतं कुणाला? सीगुलच्या सिबलिंग्सला, भाऊ भावंडांना. इन द आर्ट ऑफ फ्लाइंग, फ्लाइंगच्या आर्ट मध्ये त्यांना निपुण केलं होतं, तरबेज केलं होतं. कुणाला? सीगुलच्या ब्रदर्स आणि सिस्टर्सला. वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. त्यांनी शिकवलं होतं, ते शिकले होते. बट आर हिरो सीगुल वॉज नॉट दॅट मच कॉन्फिडंट. आपला जो हिरो आहे सीगुल, त्याला कॉन्फिडन्सच नव्हता, त्याच्यामुळे तो शिकला नाही. बट हिज सिबलिंग्स लर्न फ्रॉम देअर पॅरेंट इमिजिएटली. वेन सीगुल प्रिटेंडेड टू बी फॉलिंग asleep, जेव्हा सीगुलने नाटक केलं, प्रिटेंडेड म्हणजे देखावा करणे, नाटक करणे की तो झोपी गेला आहे याचं, हिज पॅरेंट्स नोटिस्ड हिम, त्याच्या पॅरेंट्सने त्याला बघितलं होतं. ऍक्च्युली नॉट बोथ पॅरेंट्स बट हिज मदर नोटिस्ड हिम, त्याच्या आईने त्याला नोटीस केलेलं होतं. सो दिस सेंटेन्स यू मे राईट ट्रू ऑर फॉल्स. याला तुम्ही फॉल्स लिहिलं तर पुढे लिहायचं नॉट बोथ पॅरेंट्स बट ओनली हिज मदर नोटिस्ड हिम. और त्याच्यापेक्षा असं करा की तुम्ही याला ट्रू लिहा, बिकॉज whether his mother noticed him or his father, but his mother also his parent only. So तसं पाहिलं तर हे स्टेटमेंट ट्रू येऊ शकतं. सो राईट इट डाऊन ट्रू. आणि जर फॉल्स लिहिलं तर तुम्ही पुढे लिहायचं ओनली नॉट हिज बोथ पॅरेंट्स नोटिस्ड हिम, ओनली हिज मदर नोटिस्ड हिम. अँड लास्ट वन, फ्लाइंग अक्रॉस द यंग सीगुल, the mother dropped a piece of fish into his beak. जेव्हा यंग सीगुल संपूर्ण आकाशाला वेढा घालत उडत होता तेव्हा त्याच्या आईने त्याच्या तोंडामध्ये मासा टाकला. सो नॉट that time she put
फिश इन टू हिज माउथ. त्याच्या बीक मध्ये तेव्हा नाही टाकला जेव्हा त्याने लँड केलं तेव्हा त्याचे पॅरेंट्स त्याला मासा ऑफर करत होते. सो दिस लास्ट स्टेटमेंट इज अकॉर्डिंग टू मी इट इज अ फॉल्स. ओके, लास्ट स्टेटमेंट इज फॉल्स वन. नेक्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. फॉलोइंग स्टेटमेंट कंप्लीट करायचे. आय रीड आउट 3 स्टेटमेंट्स. 3 स्टेटमेंट आधी वाचते. द यंग सीगुल इज अफ्रेड टू फ्लाय. यंग सीगुल अफ्रेड घाबरत होता उडायला. ओके, बिकॉज पुढे तुम्हाला बिकॉज लिहायचं आहे. ए यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक देअर फर्स्ट फ्लाईट बिकॉज. यंग बर्ड्स नेहमीच त्यांचं फर्स्ट फ्लाईट करताना घाबरतात. बिकॉज, बिकॉजच्या पुढे तुम्हाला लिहायचंय. अँड लास्ट वन, ह्युमन बीइंग्स फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस बिकॉज. ह्युमन बीइंग्सला सुद्धा जेव्हा मोठी मोठी आव्हानं त्यांच्या समोर येतात, ग्रेट चॅलेंजेस ग्रेट चॅलेंजेस मोठी आव्हानं, डिफिकल्ट टास्क. ओके, इंग्लिश टू इंग्लिश मीनिंग तुम्ही लिहू शकता. डिफिकल्ट टास्क, डिफिकल्ट. सी, ग्रेट चॅलेंजेस, डिफिकल्ट, DIFFCU. I am very sorry. FFICULT. Difficult challenges, great challenges, difficult challenges पुढे लिहायचं आहे अर्थ. So human beings find it difficult to face great challenges because human beings ला सुद्धा खूप मोठी आव्हानं फेस करताना अवघड वाटतं बिकॉज. ओके, बिकॉजच्या पुढच्या लाईन्स तुम्हाला लिहायच्या. तुम्हाला काय वाटतं? सो हिअर आय एम गिव्हिंग यू, आय एम डिक्टेटिंग यू, राईट इट डाऊन. ओके, फर्स्ट सेंटेन्सच्या पुढचं लिहायचं आहे. द यंग सीगुल इज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज. राईट इट डाऊन. आय एम डिक्टेटिंग, आय एम नॉट गोइंग टू राईट डाऊन each and everything on board. So the seagull is afraid to fly because he thought that his small wings would not support him. Would, WOULD, would not support him, and he would fall down. Okay, I repeat it again. He thought that his small wings would not support him and he would fall down. Next one, young birds are afraid to make their first flight because they are not confident. CONFIDENT. They are not confident for their first flight. For their, THEIR, their. They are not confident for their first flight. as म्हणजेच because they are facing it first time in their life. Because they are facing it first time in their, THEIR, their life. ओके, कारण की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो आणि ते त्यांच्या लाईफमध्ये पहिल्यांदाच ते फेस करणार असतात. काय तर उडायला शिकणं. ओके, नेक्स्ट, ह्युमन बीइंग्स फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस. ह्युमन बीइंग्स सुद्धा मोठी आव्हानांना तोंड द्यायला त्यांना अवघड वाटतं. बिकॉज, राईट इट डाऊन. बिकॉजच्या पुढे लिहा.
because great challenges are difficult to face. Because great challenges are difficult to face. Difficult to face. For human being too. For human being too. T-O-O-2. And so they don't feel confident. And so they don't feel, F-E-E-L, feel confident. And so they don't feel confident. And feel it difficult. And feel it difficult. And feel it difficult. Okay. We finished second section also, second question also. Now this is the time to move on third question. Third question वर जाण्याचा टाइम आहे. I'll read out instruction. Read the following words carefully and make meaningful sentences of your own and write in your notebook. Very simple. हे तुम्हीच करायचं आहे. Plentifully, monstrous, beacon, curvating, wet and sewer. Okay? And sewer. So all these words, या प्रत्येक शब्दांचा अर्थ मी इंग्लिश टू इंग्लिश आणि मराठीमध्येही दिलेला आहे. सो फाइंड आउट मीनिंग फर्स्ट. या सगळ्यांच्या आधी मीनिंग शोधून काढा. अँड आफ्टरवर्ड्स ट्राय टू मेक अ सेंटेन्स बाय युजिंग दीज वर्ड्स. त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे दिलेल्या शब्दांचा वाक्यात उपयोग करा. सो त्यांचा अर्थ आधी समजून घ्या आणि नंतर त्यांना वापरून त्याच्यातला प्रत्येक एक शब्द वापरून तुम्ही तुमच्या मनाने सेंटेन्स बनवायचे आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, वेट. ओके. वेट आपण घेऊया. वेट मीन्स टू मेक अ शार्पन. ओके. शार्पन, एखाद्या गोष्टीला धार लावणं म्हणजे वेट करणं. ओके. WHET, वेट मीन्स टू मेक अ शार्पन, शार्प करणं. सो वेटचा शब्द कसा होणार? शार्प करणं हा अर्थ आहे. मग याला वाक्यात आपल्याला वापरायचं आहे. ओके. सो cats are always scratch their nails. बघा, cats are always scratch their nails against hard surface to wet their nails. Okay. Cats, what you may say, scratch म्हणजे ओरखडणे. कशाला ओरखडतात? हार्ड सरफेसच्या विरुद्ध, म्हणजे हार्ड सरफेसवर. कॅट्स मॅक्झिमम वेळेला हार्ड सरफेस असतो त्याला स्क्रॅच करत राहतात नखांनी. का करतात? वाय दे डू सो? बिकॉज दे वॉन्ट टू व्हेट देअर नेल्स. दे वॉन्ट टू मेक शार्पन देअर नेल्स. त्यांना त्यांची नेल्स शार्प करायचे असतात म्हणून. ओके. सो एक वाक्य मी तुम्हाला दिलेलं आहे. आय रिपीट दिस सेंटेन्स अगेन. Cats always scratch their nails. Scratch, SCRATCH. Scratch their, THEIR, their nails against hard surface. Against, AGAINST. Against hard surface to wet their nails. आणि का तसं करतात? To wet their nails. ओके. अशा पद्धतीने उरलेले सेंटेन्सेस तुम्ही बनवायचे आहेत. प्रत्येक एक शब्द घेऊन उरलेले सेंटेन्स बनवायचे आहेत. नेक्स्ट, रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड फिल इन द ब्लँक बाय चूजिंग अप्रोप्रिएट वर्ड गिवन इन ब्रॅकेट. फिल इन द ब्लँक्सचे आन्सर्स सांगते आणि आपण हा व्हिडिओ इथे थांबवणार आहोत. ओके. सो विच वर्ड्स दे हॅव गिवन यू? अफ्रेड, plunge, appear,
shrilly, skimmed, devoured and covered eyes ओके. सो याच्यातले बाकीचे शब्द माहित असेल. कवर्ड आईज म्हणजे खूप भित्रा असलेला. ओके. सो बिगिन विथ युअर सेंटेन्स. अरुण इज फुल ऑफ covered eyes. Arun is full of covered eyes. COWARDICE. Covered eyes. Then the violin played very shrilly. SHRILLY. Shrilly येणार तिथे and merrily. Third one. Ravi said, are you really afraid? AFRAID. Afraid घाबरणे. So Ravi said, are you really afraid of the dark? Are you really afraid of the dark? भीती वाटते का अंधाराची? डार्क म्हणजे अंधार. ओके. नेक्स्ट. afraid. 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 The whole village dashed into darkness. Plunged. PLUNGED. Plunged into darkness. Plunged पूर्ण बुडून जाणे. So darkness येणार इथे. The whole village plunged into darkness. Plunge येणार. Next. The lions devoured their prey hungrily. Lions त्यांचं जे शिकार आहे त्याला हंग्रीली म्हणजे खूप भूक लागल्याप्रमाणे पटपट पटपट खाऊन मोकळे झाले. सो प्रे. PREY. प्रे म्हणजे भक्ष्य. PREY. प्रे म्हणजे भक्ष्य. सो द लायन्स devoured their prey hungrily. Second last. He dashed through the report. He skimmed through. through. He skimmed through the report. Skimmed म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन वाचणे. So he skimmed through the report. SKIMMED. Skimmed through the report. And last one. One by one the stars appeared in the sky. One by one the stars appeared in the sky. Okay. What is your next question? Fifth one. I don't think it is that much important. हा क्वेश्चन फारसा महत्वाचा नाही आहे असं मला वाटतं. मी फक्त रीड आउट करते. हा लिहायची गरज नाही. रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विलियम्स. इमॅजिन यू आर गोइंग टू इंटरव्ह्यू हर. तुम्हाला सुनीता विलियम्स बद्दलची माहिती काढायची आहे आणि आता इमॅजिन करायचंय की तुम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. फ्रेम 10 to 12 इंटरव्ह्यू रिलेव्हंट क्वेश्चन्स रिगार्डिंग. आणि मग तुम्हाला खाली पॉइंट्स दिले. त्या पॉइंट्सचा सपोर्ट घेऊन 10 ते 12 सेंटेन्सेस बनवायचे आहेत जे तिला इंटरव्ह्यूला विचारता येतील असे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बनवायचे आहेत. ओके. अँड दे हॅव गिवन यू पॉइंट्स. हर अर्ली लाईफ ट्रेनिंग, एज्युकेशन, हर ऍक्च्युअल फ्लाइट इनटू स्पेस, future plans, her message to viewers. Okay. So write it down or not. हे लिहा किंवा नका लिहू. तुमच्यावरती हे लिहिलं तर इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. But do whatever you want. And after that I think we have language study. 2-3 प्रोजेक्टच आहेत जे परत एकदा फारसं महत्वाचं नाहीये त्याच्यामुळे आपण बघत नाही. Then also in next lecture I will cross check it and then we will start from language study. Okay. So have a good day. Bye.